नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आंतरजालातील आभासी वर्गामध्ये मी आर.डी. शेवाळे तुमचे स्वागत करतो। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी उपयुक्त लेखनामधील कथालेखन। 5 मार्कांसाठी विचारला जाणारा हा भाग अतिशय सोपा आहे। थोडंसं जर आपण या कथालेखनाविषयी समजून घेतलं तर हक्काचे 5 गुण मिळवून देणारा हा भाग आहे। कथा म्हणजे गोष्ट ऐकणे किंवा सांगणे हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे। विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव देणारा असा हा विषय आहे। कारण कथा वाचणं किंवा ऐकणं हे आपल्या सर्वांनाच आवडत असतं। कथेतून अनेक गोष्टी आपल्याला मिळत असतात। कथालेखनातून जर आपण बघितलं तर कथालेखन हे स्वभाषेमध्ये प्रकटीकरण होत असतं। कथेते इति कथा म्हणजेच कथा ही सांगितली जाते। कथाबीज हा कथेचा प्राण असतो। कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते। ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते। कथेतून आनंद मिळतो, त्याप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असतात। कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळते। कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे लेखन कौशल्य आहे। आणि असं लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन घटकाचा महत्त्वाचा हेतू आहे। कारण कथालेखनाच्या योग्य सरावातून उत्तम कथालेखक सुद्धा घडू शकतो। अशा जी काही कथा आहे या कथेतील घटक, त्याची मांडणी या अनुषंगाने काही मुद्द्यांचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे। याच्यात कथालेखनासाठी कथाबीज, कथेची योग्य सुरुवात, कथेतील घटना, स्थळ, कथेतील पात्र, पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रांमधील संवाद, विषयाला अनुसरून भाषा, कथेचा शेवट अर्थात कथेतील तात्पर्य, कथेतून मिळणारा एखादा बोध असेल, संदेश असेल, उपदेश असेल, मूल्ये आणि संपूर्ण कथेला शेवटी दिलं जातं ते म्हणजे एक शीर्षक। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही शीर्षक आहे हे 1 ते 5 शब्दांपर्यंत असावे। शीर्षक हे असं असलं पाहिजे, शीर्षकातून उत्कंठा वाढवणारं, उत्साह वाढवणारं असं कथेला शीर्षक असणं गरजेचं आहे। ते अतिशय आकर्षक असलं पाहिजे। आशय, मूल्य यांचा विचार करून शीर्षक ठरवलं गेलं पाहिजे। कथाबीज म्हणजे कथेचा प्राण आहे। कथेचा विषय, कथा ज्या प्रकाराच्या विषयाशी संबंधित असेल, विषयाचा जो विषय म्हणजे कथाबीज। उदाहरणार्थ, कथा ऐतिहासिक असेल तर ऐतिहासिकता हे कथाबीज। जसे बीज तसा वृक्ष तयार होतो, त्या पद्धतीने कथेचा जो काही प्रकार आहे तो कोणता आहे। कथाबीजानुसार कथेचे जे काही प्रकार सांगितलेले आहेत, याच्यामध्ये बोधकथा आहे, शौर्यकथा आहे, विज्ञान कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, रूपक कथा सांगितली जाते, विनोदी कथा सांगितली जाते, धार्मिक कथा, सामाजिक कथा, ग्रामीण, प्रेमकथा, अशा अनेक कथेंचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला सांगता येतील। या प्रकारानुसार कथाबीज जे काही आहे, कथालेखनाच्या घटकांमधला महत्त्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जात असतं। कथालेखन ही शेवटी कल्पनेवर आधारित असते। कला हे खूप महत्त्वाचं आहे। कथाबीज कथेचा प्राण, दैनंदिन तुमचे अनुभव असतील, तुम्ही केलेलं वाचन असेल, सृजनशील कल्पना असतील, तर्कसंगत विचार असतील, याद्वारे कथा जी काही असते ती आपल्याला फुलवायची असते, अर्थात पुढे न्यायची असते। कथेची रचना अतिशय चांगली असली पाहिजे। कथेचा प्रारंभ, मध्य व शेवट असावा। सुरुवात अतिशय आकर्षक असली पाहिजे, उत्कंठावर्धक असली पाहिजे। कथेचा जो काही मध्य आहे मुलांनो, हा मध्ये प्रवाही असला पाहिजे।
पात्र, प्रसंग, पात्रांमधील व्यवहार, संवाद, प्रसंगाचे वर्णन, यात एखादे वळण हवे. वळण हे एक किंवा अधिक सुद्धा असू शकतात. म्हणजेच ठराविक काळानंतर कथेमध्ये वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा घडतात हे सुद्धा देणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, वाक्यरचना ही पाल्हाळीत नसावी. वाक्य छोटी असावीत. कथेचा मजकूर जो काही आहे तो आधी सांगितल्याप्रमाणे उत्कंठावर्धक असावा आणि कथा नेहमी भूतकाळातच लिहावी. कथेतील घटना आणि पात्र, कथाबीजानुसार व कथेला पुढे नेऊ शकतील अशी पात्रे व घटना निवडाव्यात. ही घटना निवडत असताना कोणती कथा आहे, जसं कथाबीज कथेचा प्राण आहे त्याप्रमाणे घटना किंवा प्रसंग हा कथेचा सांगाडा किंवा शरीर आहे. पात्र, प्रसंग, स्थळ यांचे बारकावे घेऊन वर्णन करावे लागते. हे वर्णन अत्यंत चित्रदर्शी असले पाहिजे. वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे चित्र उभे राहिले पाहिजे. म्हणजेच कथा जी काही आहे ती कथा वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धाही आवडत असते. उदाहरणार्थ, पात्रांची जे काही स्वभाव वैशिष्ट्य असतात ते पात्रांचे स्वभाव विशेष, अतिशय आशयाला समर्पक असे पात्रांचे स्वभाव विशेष व त्यांचे वर्णन असावे. संवादातून किंवा वर्णनातून तसं दिसलं पाहिजे. मग एखादी व्यक्ती रागीट असेल, भोळसर असेल, आनंदी असेल, समजदार असेल, दुःखी असेल किंवा शूर असेल, त्या पद्धतीचं त्यांचं वर्णन झालं पाहिजे. उदाहरणार्थ, त्याला दुःख झाले हे वर्णन करत असताना दुःखाने त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आले, किंवा त्याला राग आला हे सांगताना रागाने त्याने करकचून आवळल्या, मुठी आवळल्या, नाही का. हे जे काय आहे ते काय स्वभावदर्शक वर्णन त्या ठिकाणी आपल्याला करता आले पाहिजे. कथेतील संवाद व भाषा, कथेला भाषा ही कथाबीजानुसार अनुसरून असावी. अलंकारिक भाषा कथेची परिणामकारकता वाढवते. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हांमुळे निर्माण होते. पात्राच्या तोंडी गरजेनुसार ग्रामीण अथवा बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करावा. वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य अशा पद्धतीचा जो काही वापर आहे तो वापर या ठिकाणी केला पाहिजे. म्हणजेच काय, योग्य तेथे योग्य विरामचिन्ह आपल्याला वापरता आलं पाहिजे. सौंदर्य, भाषेचं सौंदर्य वाढवायचं असेल तर यासाठी भाषा जर आपल्याला सजवायची असेल तर अलंकारिक भाषेचा वापर करता आला पाहिजे. ग्रामीण पात्र असेल तर त्या ग्रामीण पात्राचं सुद्धा वर्णन त्याच पद्धतीने करता आलं पाहिजे. जेव्हा आपण या सर्व गोष्टी करतो त्यावेळेस आपली कथा ही भाषिकदृष्ट्या देखील समृद्ध होईल. त्यानंतरचा घटक येतो तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा शीर्षक आणि तात्पर्य. कुठलीही गोष्ट आपल्याला काहीतरी बोध सांगते, कुठलं तरी मूल्य रुजवते, कुठला तरी उपदेश त्या ठिकाणी देत असते. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्ये, संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. तसेच कथेतील मूल्ये, संदेश व्यक्त किंवा आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मांडता येत असतं. कोणती कथा लिहून झाल्यानंतर त्या कथेतून काहीतरी बोध उपदेश मिळत असतो. जरी एखाद्या कथेत काही बोध किंवा उपदेश नसेल, ही कथा काही वाचकाच्या मनात काहीतरी प्रभाव टाकत असते आणि हा जो प्रभाव आहे तो किंवा बोध उपदेश 1-2 वाक्यात शेवटी लिहिणं आवश्यक आहे. कथा लेखनासाठी आवश्यक गोष्टींची पुन्हा त्या ठिकाणी उजळणी करून घेणं लक्षात ठेवा. कथेला शीर्षक द्या. कथेची सुरुवात आकर्षक असावी. कथा भूतकाळातच लिहावी. योग्य असे पात्र, प्रसंग मांडावे. कथेत एक तरी वळणबिंदू असावा. वर्णनासोबतच संवादात्मक भाषाशैली असावी. योग्य तेथे योग्य ती विरामचिन्हे वापरावी. समारोप करताना निर्माण केलेल्या समस्येची उकल मिळावी आणि तात्पर्य लिहावे. कथा लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते आपण समजून घेणं खूप गरजेचं असतं. कथा लेखनाच्या मूल्यमापनाच्या ज्या काही कृती आहेत मुलांना,
त्या कृतींमध्ये पहिली कृती असते कथाबीजावरून कथालेखन. उदाहरणार्थ, प्रतिकूल परिस्थितीत मात करत हमायतची मुलगी असलेली कमल जिल्हाधिकारी होते. वरील कथाबीजावरून कमलच्या संघर्षाची कथा लिहा. किंवा मुद्द्यांवरून कथालेखन. उदाहरणार्थ, गावाचा तलाव, उत्साही मुले पोहत पोहत आतमध्ये जातात, रोहन थकतो, राजूचे प्रसंगावधान, चपळाईने रोहनजवळ पोहोचतो, इतर मुलांच्या मदतीने रोहन बाहेर घेऊन येतो, सर्वत्र राजूचे कौतुक. वरील मुद्द्यावरून कथालेखन करा. किंवा असे आपल्याला दिलेलं असतं की दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. उदाहरणार्थ, रामराव गावचे सरपंच, दोन भाऊ, जमिनीवरून वाद आणि रामरावाची युक्ती. त्याचबरोबर कथालेखनाची पुढची जी काही कृती असते ती दोन प्रकारे विचारली जाते. एक तर कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायचा असतं किंवा उत्तरार्ध देऊन आपल्याला पूर्वार्ध त्या ठिकाणी लिहायचा असतो. कुठलीही कथा लिहित असताना काही कच्चे काम आपल्याला आधी करून घ्यायचं. ते म्हणजे आधी आपण कथेचा विषय समजून घ्या. प्रसंग दिला असेल तर तो नीट समजून घ्या. प्रसंग दिलेला नसेल तर स्वतः कल्पनेने प्रसंग उभा करा. घटनांचा क्रम ठरवा. घटनांचा क्रम लावताना वळण देणारी एखादी घटना ठरवा. घटनांची स्थळे ठरवा. प्रसंगाला साजेशी पात्र उभी करा. सुरुवात आकर्षक व्हावी यासाठी तुमचे ज्ञान वापरून एखादी युक्ती शोधा. पात्रांचे स्वभाव ठरवा. रागीट असेल, बोळसर असेल, आनंदी असेल किंवा समजदार असेल, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पात्र रचायचे. आता आपण एखादा नमुना घेऊया. बघा, दिलेल्या शब्दांच्या आधारे कथालेखन 4 ते 5 एवढ्याच मर्यादित शब्दसंख्येत आपल्याला गोष्ट तयार करायची असते. खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. इथं 4 शब्द दिले आहेत. मुलगी आहे, वाढदिवस आहे, इच्छा, आनंद व समाधान. या शब्दांवरून आपल्या लक्षात येते की एक मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे, तिने काही इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि तिच्या इच्छा व्यक्त करून त्या कामातून किंवा त्यामध्ये जो काही आनंद आहे, समाधान आहे, ते तिला कसं मिळतं आहे हे आपल्याला या कथेतून त्याची गुंफण करायची आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट आता आपल्याला भूतकाळातच लिहायची आहे. तिला योग्य पद्धतीचं शीर्षक द्यायचं आहे आणि आपण त्या गोष्टीतून काय मिळणारं तात्पर्य आहे ते लिहिणार आहोत. शीर्षक आपण देतो आहे खरा आनंद. सुजाता खूप श्रीमंता घरची मुलगी होती. तिचे वडील मोठे व्यापारी होते. आई एका शाळेची संचालिका होती. घरात पैसा, अडका, नोकर, चाकर, मोठा बंगला, गाड्या, सर्व काही होते. खूप संपन्न श्रीमंत कुटुंब होते सुजाताचे. सुजाताची शाळा घरापासून थोडी दूर होती. ड्रायव्हर काका तिला रोज शाळेत सोडायचे आणि आणायचे. सुजाताला मैत्रिणी खूप होत्या. तिची गाडी रोज ज्या मार्गाने जायची तेथे जवळच गरिबांची वस्ती होती. तिथे छोटी छोटी मुलं फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये खेळत असायची. खाण्याच्या वस्तूंवरून भांडत असायची. सुजाता येता जाता रोज हे पाहायची. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीतच तिचा वाढदिवस असायचा. सुजाता दरवर्षी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायची. पण प्रत्येक वेळी नव्या नव्या कल्पना तिच्या डोक्यात असायच्या. कधी मैत्रिणींना घेऊन ती बागेत जायची, कधी वृद्धाश्रमात, कधी एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन ती त्यांना भेटी द्यायची. यावेळी तिचा वाढदिवस आला. तिने आपल्या आई वडिलांना काहीतरी सांगितले. त्यांनाही ते पटले. सुजाताने आपले साठवलेले सर्व पैसे घेतले. तिच्या आई वडिलांनी त्यात काही भर घातली आणि ती आपल्या 2 मैत्रिणींना घेऊन बाजारात गेली. त्यांनी खूप मिठाई घेतली, फुगे, कपडे, खेळणी खूप खरेदी केली. बाजारातून येताना ती त्या नेहमीच्या गरीब वस्तीजवळ थांबली. सर्व मुलांना तिने गोळा केले. छान गोल करून बसवले. मुले छान बसली. मग तिच्या मैत्रिणींनी मुलांना म्हटले की म्हणा हॅपी बर्थडे टू यू. मुलांनीही तसेच सुजाताने बरोबर आणलेले सर्व सामान मैत्रिणी आणि ड्रायव्हर काकांच्या मदतीने बाहेर काढले आणि त्या सगळ्या मुलांना वाटले. पूर्ण दिवस ती त्यांच्याबरोबर राहिली, खेळली, मजा केली. अशा रीतीने सुजाताने आपला वाढदिवस तिला हवा तसा साजरा केला. तो पूर्ण दिवस सुजाता खूप आनंदी होती.
आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. त्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तीही खूप आनंदित झाली. दुसऱ्यांना देण्यातला आनंद तिने पूर्णपणे अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात किती सुख आणि समाधान वाटते याचा अनुभव तिने घेतला. हा वाढदिवस ती कधीही विसरणार नव्हती. तात्पर्य, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा असतो. मुलांनो, या पद्धतीने जे काही कथा आहे ती कथा आपल्याला त्या ठिकाणी रचता आली पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला एक सरावासाठी कथा देतो आहे. त्या कथेचं तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने लिखाण करायचं आहे आणि निबंधाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. धन्यवाद.